हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर आपल्या चॅनलवरती आपण बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचा क्लास घेत आहोत. त्याचाच आजचा आपला 28वा दिवस आहे. ह्याआधी आपण 27 क्लास पूर्णपणे घेतलेले आहेत, जे की आपल्या चॅनलवरती एकदम बेसिकपासून आहेत. ज्यांना कोणाला नवीन आरीवर्क शिकायचं असेल तर त्यांनी ते पूर्ण व्हिडिओ पहिलेपासून कंटिन्यू करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जरदोशीचंच वर्कचे काही प्रकार बघणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रकार बघितलेले होते, तर आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण 2 प्रकार बघितलेले आहे. अशा प्रकारे आज आपण काल आपण हे 2 प्रकार बघितलेले होते, कशा प्रकारे आपण स्टिचेस टाकायचे साध्या सुईने हे बघितलेलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण 2 प्रकारचे स्टिच बघणार आहोत, जे की आपल्या जरदोशी वर्कच्या असणार आहेत. त्यासाठी आपल्याला अशी जरदोशी घ्यायचा आहे, साधी नीडल घ्यायचा आहे, जी आपली हातशिलाईसाठी आपण यूज करतो ना, एकदम बारीक टोकाची आपल्याला इथे नीडल घ्यायचा आहे. तिला अशी डबल ओवून घेऊन गाठ मारून घ्यायचा आहे खालच्या साईडला, जेणेकरून ती गाठ आपली व्यवस्थित खालून निघेल. आणि अशा प्रकारचे एक कटर आपल्याला लागणार आहे. आता स्टार्टिंगला आपण जरदोशी कट करायचा आहे. त्यासाठी जरदोशी घ्यायचा आहे. जरदोशीचा एक पेर आपण घेतलेला आहे अशा पद्धतीने, आणि त्याला व्यवस्थित कट करायचा आहे. आपला जो कांडा असतो ना बोटाचा, त्याचा 1 इंचपेक्षा थोडेसे कमी असे आपल्याला जरदोशी ते कट करून घ्यायचा आहे. इथे जरदोशी व्यवस्थित कट करणे खूप गरजेचं आहे, कारण का जो आपला आकार आपण बनवणार आहोत ते व्यवस्थित येण्यासाठी जरदोशीची कटिंग आपल्याला खूप महत्त्वाची आहे. व्यवस्थित जरदोशीची कटिंग करून घ्या. ह्या पद्धतीने आपण थोडीशी अशी जरदोशीची अंदाजे कटिंग करून घेऊया, कारण का आपल्याला इथे सुरुवातीला शिकायचं आहे. त्यासाठी आपण व्यवस्थित अशी कटिंग इथे करून घेऊया जरदोशीची. आता ह्या जे आपण प्रकार बघणार आहोत त्याचा आपल्याला डिझाईनवरती यूज केल्यानंतर डिझाईनला खूप सुंदर असा लुक येईल. त्यासाठी हे जे कटिंग आहे ना, ती व्यवस्थित परफेक्ट अशी नंतर आपल्याला जेव्हा केव्हा वर्क करायचं आहे तेव्हा व्यवस्थित कटिंग जमणे ही खूप गरजेची आहे. त्यासाठी कटिंग जी आहे ना ती व्यवस्थित करून घ्यायचं आहे. इथे मी 10 ते 15 पीस कट करून घेतलेले आहेत. जेवढे आपल्याला डिझाईनसाठी लागणार आहेत तेवढे आपण स्टार्टिंगला कटिंग करून घेऊया, आणि मग आता समोर इथे स्टिचेस टाकायला सुरुवात करूयात. आता इथे आपल्याला स्टिच टाकायचं आहे. त्यासाठी निडल घ्यायचा आहे. सुईच्या आपली जी रिंग आहे त्याच्या खालून सुई काढायचं आहे आपल्याला वरती. अशा प्रकारे आपण वरती निडल खेचून घेऊया. जो आपली गाठ मारलेली आहे ती आपल्याला खाली टाकायचं आहे, आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे जरदोशी त्यामध्ये साध्या सुईने भरून घ्यायचं आहे. ही आपली साधी सुई आहे, जी की साईडला खालच्या साईडने एकदम बारीक आहे, ज्यामधून जरदोशी इझिली जाईल अशी आपल्याला सुई घ्यायचं आहे. आता हात शिलाईच्या थोड्याशा जाड सुद्धा सुया भेटतात, पण ती आपल्याला इथे यूज करायचं नाही आहे. एकदम छोटीवाली, जिचा पॉईंट छोटा असतो, ती सुई घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे जिथं आपण सुई टाकलेली आहे त्याच्या थोडंसं बाजूला आपल्याला इथे रिपीट सुई टाकून घ्यायचं आहे आणि खाली ओढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला इथे जो आकार आहे तो तयार होतो. तुम्ही बघू शकतात ह्या पद्धतीने आपला गोल असा आकार, आपली जी पाकळी असते ना तशा प्रकारचा आकार इथे आपला तयार होणार आहे. आता त्यामधून आपल्याला धागा काढायचा आहे. जी पाकळी तयार झाली त्यामधून सुईवरती खेचून घ्यायचं आहे. मग आणखी आपल्याला त्यामध्ये जरदोशी भरायचं आहे, आणि जरदोशी भरून ती जरदोशी अशी इथे सेंटरवरती आणायचं आहे. आणि परत त्याच्या थोडंसं साईडला जिथे सुई टाकलेली आहे त्याच्याच बरोबर बाजूलाच इथे आपल्याला परत सुई खाली पंच करायचं आहे, म्हणजेच खाली टाकून द्यायचं आहे. अशा प्रकारे मी इथे डबल आता आपला लूप तयार झालेला आहे. ही जी आहे ना ती एकमेकांमध्ये साखळी अशी तयार होते, जी आपली आजच्या कामासाठी आपण आज हे बनवणार आहोत. तर अशा प्रकारे आणखी एकदा मी सुई खालून वरती काढून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण जरदोशी ओवून घेणार आहोत. अशा प्रकारे जी जरदोशी आहे आपली कटिंग केलेली ती टाकायचं आहे. मग परत त्या जरदोशीला व्यवस्थित सेंटरवरती आणायचं आहे, आणि मग आपला जो धागा आहे तो साध्या सुईने परत खाली खेचून घ्यायचा आहे. बघू शकतात अशा प्रकारे हे आपलं आजचं काम असणार आहे. धागा जो आहे ना तो व्यवस्थित टाईट पकडायचा आहे, जेणेकरून जो आकार आहे ना तो व्यवस्थित सेट राहील. नाहीतर थोडंसं जरी लूज सोडलं ना, बघा तुम्ही कशा प्रकारे इथे लूज पडतं. त्यासाठी थोडंसं तुम्ही धागा जो आहे ना तो पकडायचा आहे टाईटमध्ये. जसं आपण समोर टाकत जातो तसं आपल्याला टाईट पकडायचं आहे. परत आपण खालून जी पाकळी काढलेली आहे त्याच्या सेंटरवरती जो आपला हे आहे ना टाका आहे त्यावरती काढायचा आहे सुई. मग त्यामधून जरदोशी भरायचा आहे त्या सुईमध्ये. मग जरदोशीला सेंटरवरती आणायचं आहे. जी आपली कळी आपण टाकलेली आहे त्याच्या सेंटरवरती आणायचं आहे. अशा प्रकारे मी सुईमध्ये जरदोशी भरून घेतलेली आहे, आणि तिला परत अशी खेचून मी ते सेंटरवरती आणली. बघू शकतात तुम्ही. मग अशा प्रकारे एका हाताने पकडायचं आहे. मग लगेच ती जरदोशी आहे ना
सेंटरमधून अशी खाली टाकून द्यायचं आहे. मग इथे आपला हे लूप तयार होतो अशा प्रकारचा. ही जी डिझाईन आहे ती साखळीसारखी एकमेकांमध्ये ओवली जाते. ह्या डिझाईनचा यूज आपण जरदोशीचा यूज कुठेही केल्यानं आपल्या ब्लाऊजवरती खूप सुंदर आपलं ब्लाऊजचं वर्क उठून दिसतं. कारण का जरदोशीला ती वेगळी शाईन असते, त्यामुळे मस्त असं लूक आपलं दिसतं. तर हे आपल्याला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये यूज केल्याने जरदोशीच्या डिझाईनला आणखी खूप भारी लूक येतं. त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा काम जमणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे एकमेकांच्या मध्ये आपल्याला ही सुई टाकून पूर्ण जे आपलं हे वर्क आहे ते कंप्लीट करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला एकदम जवळून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, तुम्हाला काही व्हिडिओजमध्ये अडचणी येत असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून मी तुम्हाला तुमच्या कमेंटचे नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील आपले तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टमुळे चॅनलला खूप मदत होणार आहे. त्यामुळे नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एखादी वेळेस असा आपला धागा जो आहे ना तो अटकतो, तर आपल्याला व्यवस्थित तो धागा काळजीपूर्वक काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित खालच्या साईडला ओढून घ्यायचा आहे. तर आपला हे साध्या सुईचा धागा असल्यामुळे तो अटकण्याची शक्यता असते. त्यामुळे जर धागा अडकला तर तो व्यवस्थित पेचानुसार तो काढून घ्यायचा आहे. परत आपल्याला सुई सेंटरवरती काढायचा आहे. खालून सुई ही सरळ काढायचं. मग त्यामध्ये जरदोशीचा जो कटिंग केलेला पार्ट आहे थोडासा तो टाकून घ्यायचा आणि हे करायचं. मग लास्टला इथे कशा प्रकारे मी पॅक करते हे तुम्हाला दाखवते. तर आपला जो आपण लास्टचा टाकलेला आहे त्यातून सुई समोर टाकायचा आहे धागा. मग तिथून वर आणखी परत काढायचा आहे. बघू शकतात अशा पद्धतीने समोर सुई काढलेली आहे. परत आतमध्ये टाकून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीनेच आपल्याला इथे 4 ते 5 टाके टाकून सेट करून घ्यायचं आहे. आणखी आपल्याला समोर टाकायचा आहे. इथे आपण जरदोशीचा जो लूप तयार केला आहे त्याच्या आतमध्ये आणि बाहेर असे टाके टाकून पॅक करायचं आहे. मग लास्टला मी तुम्हाला कशा प्रकारे खालच्या साईडला पॅक करतात हे सुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये शेअर करते. तर हे आपला आजचा एक प्रकार झालेला आहे. अशा प्रकारे मी टाईट केलं. मग धागा कट करून घेतलेला आहे. परत आपल्याला दुसऱ्या कामासाठी नवीन धागा ओवून घ्यायचा आहे. हे पूर्ण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे. आता मी तुम्हाला अजून एक पद्धत दाखवणार आहे. अशा प्रकारची आपली एकमेकांमध्ये साखळी तयार झालेली आहे. आता मी दुसरी डिझाईन बनवून घेते. आज आपल्याला दुसरं फूल बनवायचं आहे. हे जे आहे ना ते आपल्याला जरदोशीचं फूल बनवून दाखवणार आहे मी. त्यासाठी आपण जे काही कटिंग केलेली आहे त्याचेच पीसेस आपल्याला वापरायचे आहेत. तर खालून सुई काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक आपल्याला गोल्डन मोती भरायचा आहे. अशा प्रकारचा मी गोल्डन मोती घेतलेला आहे. तुम्ही ते कोणत्याही मोत्याचा यूज करू शकता. मी गोल्डन मोती घेतलेला आहे आणि तो आपल्याला सुईमध्ये ह्या पद्धतीने भरून घ्यायचा आहे आणि तो एकदम जो आपण टाकलेला आहे तिथे नेऊन ठेवून अशा प्रकारे आणखी एक तिथे छोटीशी जवळ स्टिच टाकून घ्यायचा आहे आणि तो खालच्या साईडला सुई काढून घ्यायचा आहे. मग आता इथे खाली सुई गेलेली आहे आपली. मग तिथूनच बारीकसा आपल्याला एक छोटासा जवळच टाकून घ्यायचा आहे. सुई आपला जो मोती आहे त्याच्या बाजूला सुई काढायचा आहे खालून. मग त्यामध्ये आपल्याला जरदोशी ओवायचा आहे. आता ह्या पद्धतीने मी जरदोशी टाकून घेते. मग जरदोशी टाकल्यानंतर ती जरदोशी आपल्याला खालीपर्यंत खेचायचा आहे. मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं. आणि धागा खेचून धरायचा आहे. धाग्याला लूज सोडायचं नाही, कारण का लूज सोडला तर धागा तो मणी जो आहे ना तो लूज पडतो. अशा प्रकारे सेंटरवरती आणायचा आहे. परत त्याच्या बाजूला थोडंसं बाजूला इथे आपल्याला टाका खाली काढून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने आपण जे वर तयार केलेली साखळी आहे तीच आपल्याला इथे बनवायचं आहे, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने. आता लगेच आणखी एक दुसरी बाजूला आपण टाकून घेऊया दुसरा. त्या कळीला व्यवस्थित असं बोट ठेवून पकडायचं आहे. मग त्याच्या साईडला आपल्याला सुई एकदम व्यवस्थित जागी जाते काय हे बघायचं आहे. काळजीपूर्वक सुईला काढायचं आहे. एकदम दूरवरती सुईचं जे टोक आहे ते काढायचं नाही आहे. जर दूरवरती काढला तर ते आपलं जो शेप असणार आहे कळीचा तो बाजूलाच जाणार. त्यासाठी आपण जवळ इथे काढून घेऊया. मग आता इथे सुईमध्ये आपल्याला थोडीशी जरदोशी भरायचं आहे आणि मग ती जरदोशी भरून घ्यायचं आहे. एखादी वेळेस जरदोशी आपल्याला व्यवस्थित भरली जात नाही, त्यासाठी जरदोशीला हातात घ्यायचं आणि सुईमध्ये अलगद टाकून द्यायची. ही आपली सोपी पद्धत आहे. जर कापड्यावरती जर ठेवून ती भरली जात नसेल तर आपण हातात घेऊन ती लगेच व्यवस्थित भरून घ्यायचं. कारण कसं असतं ना, जरदोशीचं होल एकदम छोटं असतं, ते सहजासहजी आतमध्ये जात नसतं सुईच्या. त्यामुळे ते हातात घेऊन भरलं तर ते लवकर सुईच्या आतमध्ये जातं.
तर अशा प्रकारे इथं आपण लगेच टाका काढलेला होता, मग त्याच्या बाजूला अशा प्रकारे साईडला छोटा टाका काढून घेतला, जेणेकरून ते जे पाकळीचा आकार आहे ते व्यवस्थित बनलेला आहे. तर इथं दुसरा झालेला आहे. आता तिसरा टाकण्यासाठी सुई आपल्याला बरोबर त्याच पॉईंटवरती येणे खूप गरजेचं आहे. फुलाला जर फिनिशिंग व्यवस्थित यायची असेल तर ह्यामध्ये सुई व्यवस्थित टाकणं खूप गरजेचं आहे. सुई जर तुमची आजूबाजूला गेली तर तुमच्या फुलाला व्यवस्थित आकार येणार नाही. त्यासाठी फुलं आपलं जी सुईचं टोक आहे ती व्यवस्थित पॉईंटवरती काढणं खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. तर आता ही तिसरी पाकळी पण आपली तयार झालेली आहे. इथे साधारणतः 5 तरी पाकळ्या बसतील. मण्याच्या शेपवरती असतो, छोटं मोठं असं आपण आपल्या काढण्यावर असतं. 4 सुद्धा इथे बसू शकतात. 3चं सुद्धा आपण फ्लॉवर तयार करू शकतो, पण इथे मी 5चं तयार केलेलं आहे. आता परत सुई आपण वरती काढून घेतलेली आहे. त्यामध्ये जरदोशी भरायचा आहे. मग जरदोशी भरून रिपीट सेम तीच प्रोसेस करायचं आहे. आता लगेच इथे आपण जवळच टाका टाकून घेऊया आणि दुसरी पाकळी बसते का ह्यासाठी आपल्याला थोडीशी जागा ठेवायचं आहे. लांबवरती टाका टाकायचं नाही. अशा प्रकारे हे झाले आपला चौथी पाकळी झालेली आहे. याच्याच साईडला एक आपण 5वी पाकळी काढणार आहोत. त्यासाठी सुई आपली जी आहे ना ती व्यवस्थित वरती काढून घेऊया. आता अशा प्रकारे सुई काढलेली आहे. आता या सुईमध्ये आपल्याला जरदोशी भरून घेतलेली आहे मी. मग आता बाजूला इथे सोबतच आपल्याला इथे टाका टाकून घ्यायचा आहे खालच्या साईडला. मग ती व्यवस्थित आपला जो आकार आहे तो जसाच तसा व्यवस्थित बनतो. इथे एकमेकांमध्ये अशी जर आपली जी जरदोशीची पाकळी आहे जात असेल तर बोटाने प्रेस करून ती व्यवस्थित एकमेकांच्या जागी सेट करायचं आहे. ह्या प्रकारे अशा पद्धतीने आपण सेट करून व्यवस्थित खेचून पकडायचं आहे. आता इथे आपल्याला एक टाका आपल्याला सेंटरच्या जो आपला मोती आहे त्याच्या बाजूला आपल्याला इथे साईडला काढायचा आहे. आता इथे आपल्याला पाकळ्या व्यवस्थित सेट राहण्यासाठी आपली जी सुई आहे ती एकदम पाकळीच्या कडेला काढायचं आहे आणि पाकळीच्या बाहेर आपल्याला एक स्टिच द्यायचा आहे. हे बघू शकतात. अशा पद्धतीने आपल्या पाकळीला जो आहे ना तो एकदम मस्त लुक असा येतो इथे. अशा पद्धतीने केल्याने आता परत दुसऱ्या पाकळीमध्ये काढायचं आहे आणि पाकळीच्या बाहेर एक टाका टाकायचा आहे. ह्या पद्धतीने आता आणखी परत आपण तिसऱ्या पाकळीत टाकूया. सुई आतल्या साईडने टाकायचं आहे, मग परत बाहेरच्या साईडने टाकायचं आहे. आता सेम ह्या प्रोसेसनं आपल्याला 5ही पाकळ्या टाकून घ्यायचं आहे. हे बघू शकतात. असे केल्यानं आपल्या जे पाकळ्या आहेत ना ते व्यवस्थित जागच्या जागी सेट राहतात, उचलल्यासारख्या दिसणार नाहीत. हे आपलं एक मस्त असं फूल तयार होणार आहे. ह्या जे टाके टाकत आहेत ह्यामध्ये बरेच प्रकार आहेत. इथे तुम्ही वेगवेगळ्या टाक्याचा यूज पण करू शकतो. इथे जरदोशीचा यूज केल्याने सुद्धा खूप सुंदर असं लुक येतो. ते आपल्याला समोर बघायचंच आहेत वेगवेगळे डिझाईन, पण आपण बेसिक जे आहे ना ते अगोदर शिकणार आहोत. अशा प्रकारे इथं आपलं सुंदर फुलाला असं लुक आलेलं आहे. बघू शकतात अशा पद्धतीने फुलाला असा मस्त वेगळा लुक आलेला आहे एकदम. आता सेंटरवरती आपल्याला जवळच इथे सुई काढायचं आहे आणि परत 2-4 वेळेस ते खाली टाकायचं आहे, वरती काढायचं आहे, खाली टाकायचं आहे, वरती काढायचं आहे, जेणेकरून हे फूल जे आहे ना आपलं व्यवस्थित लॉक होऊन जाईल, निघणार नाही, ते व्यवस्थित सेट राहतं. तर ह्या पद्धतीने मी टाकून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला सुई कट करून घेऊया. हे पूर्ण करून झाल्यानंतर खालच्या साईडला आपण सुई कट करून घेऊया. आता वरती आणखी काढलेलं आहे, परत खाल्लं. हे पूर्ण आपल्याला सेंटरवरती करायचं आहे मोत्याच्या साईडला, जेणेकरून ते दिसणार नाही टाके. त्यामुळे मोत्याच्या साईडलाच आपण इथे करून घेतलेलं आहे, जेणेकरून ते आपल्या मोत्याखाली जाईल स्टिच, ते पूर्ण दिसणार नाही, लॉक होऊन जाईल. आता हे पूर्ण लॉक झालेलं आहे. खालच्या साईडला मी जो आपली सुई आहे जी ती कट करून घेते. तर अशा पद्धतीने हे आजचं आपलं फूल कंप्लीट करून झालेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 पद्धती सांगितलेल्या आहेत. अशा प्रकारे पूर्ण छान मस्त आपलं फूल तयार झालेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जरी तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि तुम्हाला आजचं वर्क कसं वाटलं हे पण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.